बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखाची चोरटी वाहतूक करून तस्करी करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे यांना दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी गोपनीय बातमी प्राप्त झाली होती। त्यात मध्य प्रदेशकडून महाराष्ट्राकडे अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली आहे। तालुका पोलिसांनी एक पथक तयार करून तालुक्यातील हाडाखेड चेक नाका येथे सापळा रचून वाहन क्रमांक HR 55X6913 याची चौकशी केली असता चालकांनी उडवाउडवीची उत्तर दिली। मात्र पोलिसांनी संशयावरून या वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखाचा साठा आढळून आला। यात 29,95,200 रुपयांच्या रॉयल गुटखा व 12,44,880 रुपयाच्या सनकी ब्रँड असलेला गुटखा व पकडण्यात आलेले वाहन किंमत रक्कम रुपये 20 लाख असा एकूण 62,40,080 रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अजीज शरीफ वय 40 राहणार अंजनपूर तालुका जिर्ग फिरोजपूर जिल्हा नुहू हरियाणा राज्य यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे, सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, PSI सुनील वसावे, विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, योगेश मोरे, संजय भोई, रामदास पावरा, चालक अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केली आहे। काल रात्री एक गोपनीय बातमीवरून MH 55X6913 हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता। तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इल्लीगल आहेत, कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही, या प्रकारचे दोन गुटख्याचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत। त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण 52 असे मोठे गट्टे मिळाले, त्याची प्राईस अंदाजे 30 लाख रुपये आहे आणि सनकीचे 26 गट्टे आहेत, त्याची प्राईस 12 लाखच्या आसपास आहे। असा एकूण 42 लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे। 20 लाखाचा मोठा कंटेनर आहे, त्यामुळे असं 62 लाखाच्या आसपास हा मुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे। याचा जो ड्रायव्हर आहे अजीज शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं प्रथमदर्शनीय कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता। तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील FIR मध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।